त्यासाठी केलं. आता आपण ते ओपन करू आणि मी तुम्हाला फुल गोबरू गोबरू आहे. न्यू ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कॅप्शन वगैरे सगळं बघून समजलंच असेल. म्हणजे आम्ही जाणार आहे कल्याणला, उद्या जाणार आहे मी कल्याणला. तर आज आहे ना, मी केतीसाठी गळ्यातलं एक मंगळसूत्र केलंय गोल्डचं. तर ते मी आता 9 वाजता मला घ्यायला जायचं आहे ज्वेलर्समध्ये, ते बनवून भेटणार आहे. सो मी कीर्तीला सांगणार आहे की कीर्तीला पण माहिती आहे गळ्यातलं बनवलंय, कारण की तिच्याच तिने चूज केलं होतं. तिला जसं डिझाईन पाहिजे तसं त्याच्यानुसारच केलंय. तिला माहिती आहे मी गोल्ड केलेलं आहे. पण ते काय आहे की तिला मी असं करणार आहे की गोल्ड आम्हाला भेटणार आहे 2 दिवसांनी, असं मी सांगणार आहे. आणि ज्वेलर्सवाले पण माझे फ्रेंड आहेत, मी त्यांना पण सांगणार हेच बोलायला की 2 दिवसांनी भेटेल, आज नाही भेटणार. मी असं करणार. मग कीर्तीचं थोडंसं मूड कसं ऑफ होईल ना. म्हणजे ती आज म्हणजे ती खूप एक्सायटेड होती की तिला भेटणार आहे, आजच भेटणार आहे, ती बघणार आहे, घालून वगैरे ट्राय करणार आहे. सो मी कीर्तीला बोलणार की ते भेटणार नाही आज, उद्या भेटेल असं बोलेल. आणि आम्ही उद्या जाणार आहे मुंबईला. तर मग ते बघू, आपण पुढे बघू आता काय होते. पण आलोय गोल्ड घ्यायला आणि इकडे अंबिका ज्वेलर्स म्हणून. तर मी तुम्हाला दाखवतो आपण काय केलंय काय नाही. कीर्तीला अजून माहित नाही याच्यातलं. आणि त्यांचे अजून एक सिल्वर ज्वेलर्सचं पण काहीतरी आहे, ते सांगते आता आपल्याला. हे सगळे जे आहेत ना, मी तुम्हाला ते दाखवणार आहे, ते सगळं चांदीचं आहे. चांदीचे नेकलेस वगैरे, ब्रेसलेट, खूप काही. मी तुम्हाला ते पूर्ण डिटेल्स सिनेमॅटिक मध्ये दाखवतो, ते तुम्ही बघून घ्या. आणि तुम्हाला मी वेबसाईट, त्यांचं कॉन्टॅक्ट डिटेल्स, शॉप ऍड्रेस वगैरे सगळं मी खाली मेन्शन पण करेल. आणि डिटेल्स मध्ये पुढे पण व्हिडिओमध्ये मी ऍड करून टाकेल. नमस्कार. आपली वेबसाईट पण आहे, तुम्ही सायंटिफाय सिल्वरची स्पेशल. त्यासाठी तुम्ही ऑनलाईन जाऊन तुम्ही शॉपिंग करू शकतो. ऑल इंडियामध्ये डिलिव्हरी आहे, कुठे पण जाऊन शॉपिंग करा. त्याच्यामुळे तुम्हाला हे सिल्वर कलेक्शन भेटेल तुम्हाला नाईनटिफाय सिल्वरचे. तुम्ही मोठ्या मोठ्या ब्रँड मध्ये बघत असेल, जेवढे महागाईमध्ये विकतात तेवढे आम्ही महागाईमध्ये नाही विकत. आम्ही आपल्या रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला प्रीमियम क्वालिटी भेटेल. एकदा तुम्ही शॉपिंग करून बघा, तुम्हाला वापरून बघा, तुम्हाला वाटेल की काय वस्तू घेतली. त्यासाठी केलं. आता आपण ते ओपन करू आणि मी तुम्हाला ते दाखवतो. तर हे असं आपण बनवलेलं आहे. असा विषय होता की आपल्याला हे अर्जंट मध्ये बनवून घेतलंय, कारण की बनवून घ्यायचं म्हणलं ना तर 6 ते 7 दिवस लागतात. आणि मी काल त्यांना ऑर्डर दिली, मी काल त्यांना पेमेंट केलं, आणि मला त्यांनी आजच्या आज लगेच एका दिवसात मला त्यांनी रेडी करून दिलं. तर तुम्ही त्यांच्याकडून खरंच नक्की काय असेल तुम्हाला घ्यायचं असेल, बाय करून बघा. त्यांना एकदा व्हिजिट करा. त्यांच्या शॉपचं पण ऍड्रेस मी खाली मेन्शन करणार आहे. नक्कीच म्हणजे नक्कीच तुम्ही व्हिजिट करा, एकदा वेबसाईटला चेकआउट करा. जे नेकलेस वगैरे जे होते ना, गळ्याले सेट वगैरे, तो एकदम खूप छान होते. आणि रेट पण खूप कमी रेट आहे, दुसऱ्या ब्रँडिंग सारखं नाहीये. मग आता रक्षाबंधन आलंय, तुम्ही तुमच्या सिस्टर साठी घेऊ शकता, वाईफ साठी, म्हणजे गिफ्ट देण्यासाठी पण ते खूप छान आहे. सो आता आपण लवकर निघू. कीर्तीला मग परत डाऊट येईल कीर्तीला की मी गळ्यातलंच घ्यायला गेलोय. तर आपण भेटू पुढे. सो हे गाईज, सकाळचे आता वाजलेत 4:15, तर 4:30. तर आता आम्ही निघालोय स्टेशनला जायला, पुणे स्टेशनला. तर गणेश पण असं तयार झालाय. तर आता आम्ही निघतो. ऑलरेडी उशीर झालाय खूप. नको राहू दे. आणि मी स्नोला घरात एकटंच ठेवलंय, तसा तो राहतो बॉक्स मध्ये. तर आता आम्ही निघालोय. तर आता आम्ही पोहोचू एक अर्ध्या तासात स्टेशनला. तर आम्ही पटापटा जातो आता आणि स्टेशनला पोचतो पहिले तर. आणि ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे, तुम्ही फुल कंटिन्यू करा ब्लॉग. आम्ही स्टेशनला पोहोचलोय. मी गाडी पार्क केली पार्किंगला, आणि कीर्ती मॅडम तिकीट काढतात तिकडे. तर कीर्ती मॅडम जाऊ, कीर्ती मॅडमला घेऊ, आता आपण प्लॅटफॉर्म वरती जाऊ. आपण भेटू कुठे. आम्हाला बसायला जागा भेटलेली आहे, सीट भेटलेली आहे आम्हाला. आणि माझे डोळे पण खूप लाल झालेत, गाडी चालवून पण झालेत. आणि रात्री मी 2:30ला झोपलो आणि सकाळी 4ला उठलोय.
तो आम्ही चाललोय आता कल्याणला अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन साठी, है ना? तू तेच त्या कसे दिसते. आणि कीर्तीचं जे होतं ना गिफ्ट, ते कीर्तीला 2 दिवसांनी भेटणार आहे. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. तर खूप कीर्तीला वाईट वाटत आहे. सो आपण भेटू पुढे. आता आपण डायरेक्ट कल्याणमध्येच भेटू आपण. कल्याणला पोहोचलो आहोत. आम्ही उतरलोय आणि आता आम्ही ब्रिज वरतून चाललोय खाली. आम्हाला घ्यायला यश आला आहे आणि कीर्ती मॅडम अपसेट आहेत. काय करू शकतो आता. नाही भेटलं नाही भेटलं है ना, एवढं काय आहे. स्वतः पण भेटू पुढे. तुम्हाला यश दाखवतो मी. बघू शकता राजबिंड कधी आलाय. आम्हाला ते वेट करायला लावून आता आलाय तो. आम्ही आता घरी आलोय. तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या घरी जसं स्नो आहे तसं इथे पण एक सिम्बा आहे. काय माहित नाही जावत तेवढं. त्याचं खायचं वाजव खायचं. अरे तो यायला फुल गुबरू आहे. वा सेम टू सेम. अरे सिम्बा नावाचा सिम्बा झालाय. कोण नाही मला पत्र घ्यायला करू. अरे मला गेलं गाडी घालायची तिला. तो काय आम्ही आमचा आज खूप छान दिवस गेलाय. आम्ही खाऊन पिऊन मस्त होतो. आणि कीर्ती आता चालली बाहेर फ्रेश. कीर्ती अपसेट पण आहे कारण की तिला जे पाहिजे होतं म्हणजे त्यासाठी आपण जे घेतलं ते तिला ऐन वेळी भेटलेलं नाहीये त्याच्यामुळं. सो आपण कीर्तीकडून कीर्तीची रिॲक्शन घेऊ आपण. कीर्ती काय म्हणते, कीर्तीला कसं वाटतंय बोला. आता काय जे मूड होता तो गेलेला आहे. जे पाहिजे होतं ते तर नाही भेटलंय. काय करू शकतो आपण. बघूया आपण मग आता पुण्याला गेल्यावरती मग आपण ट्राय करूया घ्यायचं आता परत. काय करू शकत नाही. पण तुम्हाला एक गुड न्यूज देते. तुम्हाला एक गुड न्यूज देते की या घरात जो एकमेव आहे सिम्बा नावाचा प्राणी, त्याने माझ्यासोबत आज मारामारी केली आहे. दाखव. हे बघा पूर्ण दात त्याचे आतमध्ये घुसले होते. वास घेतात काय त्याचसोबत इथे पण बघा पावडर हे बघू शकता. पूर्ण इथे मला इथे माझ्या पूर्ण दात घुसला होता त्याचा. अजून पण केस आहे त्याचा. सो खूप रडली पण आहे मी. तिला आता पण रडायला येते. सो आपण आता भेटू संध्याकाळी. आम्ही बाहेर गेलो तर बघू आता संध्याकाळी आपण काय प्लॅन होतोय. स्ट्रीट फूड खायला जाणार. स्ट्रीट फूड खायला जाणार आहे. कीर्ती जाणार आहे. सो आपण भेटू पुढे. मी आलो आता कपडे घ्यायला आम्हाला आमच्या अॅनिव्हर्सरी साठी. सगळे घ्यायला मला आलो घेतले यश नाही है ना. सो आता आपण पॅन्ट घेतली. शर्ट घेऊन मी फुल ड्रेसिंग करून तुम्हाला दाखवतो. कीर्तीचा तर गाईचा हा ब्लॉग खूप मोठा झालेला आहे आणि आता आम्ही हा ब्लॉग एंड करणारच आहे. कीर्तीने ते गेले डीमार्टला. मावशी गेलो कपडे आणायला आणि मला पोटात खूप उमचल्यासारखं होतं म्हणून यश मला जलजिरा सोडा बनवून देतोय.
काय ग? कसला फ्रीज भरलेला असतो तुमचा बघ ना. अरे पण खाण्यासारखं काहीच नाही ना. काय पाहिजे तुला खाली? याला शॉर्मा खायचंय. काय करे लिंबू? नाही रे, लिंबू नाही. काढे कापलं कापून टाक. बघू शकता कसं तसंही असलं खूप काय काय तो बघा. मला ते येतच हा. जमतंय 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 जमतंय. जाऊ दे. तू पिणार आहे? संपलं. येऊ खाली. पिणार आहे का वरतून प्यायला? ओके झाले. भारी केलंय. शॉर्ट बॉल पे आउट भी हुए क्योंकि जैसे हमने देखा डेटू बड़े जैसे वरुण एलेक्सन नो बॉल अभी तक पहली बॉल डाली नहीं है. स्टोक्स ने 2 बार रन अप पूरा कर चुके हैं. एक बार गेंद हाथ से छूट गई, दूसरी बार चिडलंय आता चिडलंय. असं काय केलं? राहुल ने घूम के देखा भी नहीं है. पता है डलने से निकला ये 4 है. अच्छा तर आता आम्ही जेवण करायला बसलोय. कीर्ती आली मागाशी. जेवणाचे मेन्यू बघू शकता. पाणीपुरी, पावभाजी. तर आपण जेवण करू आणि केक कट करून आपण भेटू. तर आता आमचं जेवण वगैरे सगळं झालंय आणि आता वाजलेत रात्रीचे 12 वाजून गेलेत. तर आता आम्ही बर्थडे सेलिब्रेशन करतोय, म्हणजे छोटासा केक आणून मग आता केक कापणार आहे आम्ही. तर उद्याचा काय प्रोग्राम माहित नाही आम्हाला, पण आताचं सेलिब्रेशन आहे छोटस. तर तुम्ही पण आम्हाला जॉईन व्हा. अरे तू आवाज दिला की तुझ्याकडे येईल. हे बघ फोटो काढायचं काढलं नाही. काढलं नाही. फोटो पण काढ. आणि हा शर्ट मला मम्मीने गिफ्ट केलाय. तर त्यांनी मला आता घालायला सांगितलं होता. सो आणि कीर्तीने नाही वेअर केला, मी केला होता. तर काय आता आपला हा दिवस पूर्ण अशा पद्धतीने गेलेला आहे. आणि आताच केक कटिंग वगैरे केलंय, सेलिब्रेशन केलंय. आता उद्याचा प्लॅन आणि उद्याचा न्यू ब्लॉग उद्या येईल आणि कीर्तीची रिॲक्शन तुम्हाला उद्याच बघायला भेटेल काय असेल ते. सो आपण उद्या सकाळी कीर्तीला जे गळ्यातलं आहे ते आपण तिला देऊन टाकू. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.